आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणा। अमरावतीत पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीने याचिका दाखल। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी होणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर झिरवाळ आक्रमक। सोमवारपासून झिरवाळ बेमुदत धरणे आंदोलन करणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास दंगली होतील। सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचं मणिपूर होईल। भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य। महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती। काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। महाविकास आघाडीत कोणतीही भांडणं नाहीत, आमची वज्रमुठ मजबूत म्हणून मोदींचा महाराष्ट्रात पराभव झाला। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। आदिवासी समाजातील संघटनांशी आम्ही आघाडी करणार। भाजप सोडून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर ठाकरेंसाठीही दरवाजे खुले असल्याचे आंबेडकरांचे संकेत। मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेचा सर्व 10 जागांवर विजय। युवासेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश। आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार। निवडणूक स्थगित करण्याचे मिंधेंचे प्रयत्न अयशस्वी। सिनेटच्या निकालाआधी भाजप आणि मिंधेंना भीती होती। हा निकाल फक्त सुरुवात। महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहील। युवासेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही। सिनेट निकालावरून अंबादास दानवेंची टीका। मुंबईतील तरुण वर्ग आदित्य ठाकरेंच्या पाठीशी काल स्पष्ट झालंय। मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला। संजय राऊतांची प्रतिक्रिया। सिनेटमधील यशानंतर सुळेंकडून युवासेनेचं अभिनंदन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता चोख उत्तर देईल। खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा। भाजपने गेले 2 वर्ष निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला। सर्व प्रयत्न करूनही भाजप मिंधे गटाला निवडणूक टाळता आली नाही। सिनेट निवडणुकीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोट बांधणार। ओबीसी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न। ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादवांचे आदेश। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मुख्य निवडणूक आयुक्तांसह शिष्टमंडळ कालपासून मुंबईत। सत्तेच्या खुर्चीची ओढ सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करते। एखाद्या लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं, त्यात 3 फिरते रंगमंच असावेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेकडून तोडफोड। महिलेला पासशिवाय सोडणाऱ्या 2 पोलिसांची चौकशी सुरू। निलंबनाच्या कारवाईची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण। कळमेश्वरच्या शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार। कृष्णराज महाडिक यांच्याकडून स्पष्ट। कृष्णराज महाडिक भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र। माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनीच दंड थोपाटलेत। पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केल्याची धनराज शिंदेंची मागणी। रत्नागिरीतील विधानसभेच्या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण विधानसभेच्या जागेची जिल्हा प्रभारी दौऱ्यात मागणी। चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। चिपळूण संगमेश्वरची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडावी। माजी आमदार सुभाष बनेंची मागणी। पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढवणारच। हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर। परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी। पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार। अजितदादा गटाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटाच्या वाटेवर। गंगापूर विधानसभा शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता। शरद पवार गटाकडूनही सतीश चव्हाण यांच्यासाठी चाचपणी। राजापूर लांजा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत।
धनुष्यबाणाचे सरकार भैयासाहेब असा स्टेटसमध्ये उल्लेख. किरण सामंत राजापूर लांजा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून 2 जणांना डच्चू. समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांची नियुक्ती भाजपकडून रद्द. समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांची नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी. पक्षानं आदेश दिल्यास नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढणार. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया. विधानसभेसोबत लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता. उदगीर विधानसभेसाठी भाजप आग्रही. भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रचारही सुरू. तर अजित पवार गटाकडून मंत्री संजय बनसोडेंची उमेदवारी जाहीर. धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पोलीस आणि महापालिकेकडे मागणी. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती. आमदार मोहितेंच्या कट कारस्थानाला यश मिळाल्याची विरोधकांची टीका. निर्णयाविरोधात सर्वपक्षीय विरोधक हायकोर्टात जाणार. नाशकात महायुतीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर चर्चेत. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्याकडून स्वागतासाठी बॅनर. राजकीय वर्तुळात चर्चा. धर्मवीर 2 अत्यंत बोगस आणि काल्पनिक सिनेमा. धर्मवीर 2 चित्रपटावरील प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार. संजय राऊतांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीला अजितदादांनी स्वतःच्या बहिणीला छळलं. स्वतःच्या बहिणीचे झाले नाही, दुसऱ्याच्या बहिणीचे काय होणार. मेहबूब शेख यांची अजित पवारांवर जोरदार टीका. अजित पवारांनी कधीही सुप्रिया सुळेंना छळलं नाही. मेहबूब शेख यांनी तोंडाला लगाम लावावा. रुपाली पाटलांचा निशाणा. नागपुरात ठाकरे गटाकडून पूर्व विदर्भाच्या जिल्हानिहाय बैठका. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित. भास्कर जाधवांच्या उपस्थितीत बैठका. यवतमाळच्या बाभूळ गावात महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा. शेतकरी, शेतमजूर, युवक, घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मराठा सरदार म्हणून बॅनर. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि प्रशासकीय इमारतीसमोर बॅनरबाजी.